चाललोय हरिहरेश्वरला. तो हरिहरेश्वर आमच्या घरापासून आहे 4 तासाच्या अंतरावर. तर बघूया तिथे पुढे काही ठिकाणी आम्ही फिरणार आहोत आणि ही शॉर्ट ट्रिप आहे आमची, 2 दिवसाचीच आहे. तर आम्ही जितके प्लेसेस तिथे असणार ते बघणार. चला तर जाऊया. आई तुझा माहेर आडवा डोंगर आईचा मंदिर आडवा डोंगर. जाताना आम्हाला पाली देवस्थान जे अष्टविनायकमधलं एक आहे ते रस्त्यात लागलं. मग आम्ही ठरवलं की चला जाऊ, आपण दर्शन घेऊनच जाऊया आता. तर गेलो आणि काही गर्दीही नव्हती, दर्शनही पटकन झालं आणि लगेच आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आम्ही आता पालीला दर्शन घेऊन पुढे निघालोय. रस्ता बघा, खरंच खूप छान आहे. पावसाळ्यात तर मला वाटतं एकदमच भारी वाटेल इथे. इकडं दायल्यान बघ ते झाडावर. अरे लय त्याला ऑलरेडी तोडले ते. जाऊ दे. ऍक्च्युली मला करवंद जाम आवडतात म्हणून मी घेतल्यान. पण आता हे बघा आहे आधी भारी जागा आहे ना, ठेवलंय बघ, म्हणजे मला खायला भेटेल. गाडी चालत दिसत नाही. मग आता जरा ते लपल्यान संपलं ना जरा असं ते, म्हणून या ते नाही तर आजूबाजूला झाड आहेत ना त्याच्यावर पण हल्ले आहेत, म्हणून जाऊ दे, मी नाही थांबणार. पण रस्त्यावर खराच डामरी से जाएंगे हम डामरी से जाएंगे, जा रहे हैं अब. भाई बोलते डोका दुखायला लागला बघा, मस्त झाड आणि हे डोका दुखायला लागला. तर आता एक काम कर, मोबाईल जे शूटिंग काढ मस्त आहे की नाही. मोबाईल घेतल्यावरच तुमचं जायचं डोकं आहे. जाम बेकार ट्रॅफिक लागले. कमीत कमी मला वाटतं 1 तास आम्ही ट्रॅफिक मध्ये जाऊ. पहिला आम्ही सीएनजी बघायला फिरवतो, 2 जागेवर सीएनजी संपलेला होता. आता गपचूप पेट्रोलला चालले. ट्रॅफिक आहे फुल. आता मार्केटमध्ये चल, नंतर बोलू, बाय. मेसेज लिहिलंय बघ त्याच्यावर, दिवसाची वाघीण रात्रीची नागिन, ओनली रोड की दिवाण. म्हणजे नाही समजलं मला, रोड की दिवाण म्हणजे काय. दिवसाची वाघीण रात्रीची नागिन या ठीक होता, पण ओनली रोड की दिवाण. फायनली आम्ही पोहोचलो इथे आता. अरे 6.5 तास लागले आम्हाला यायला.
हरिहरेश्वर हे देवस्थान श्रीवर्धन तालुक्यातील भगवान शंकराचे मंदिर दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. हरिहरेश्वरचा हा मंदिर पुरातन आहे, पण त्याच्या बांधकामाचा कालखंड सांगता येत नाही. पण पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 केला याचा पुरावा आहे. आणि हरिहरेश्वरमधील सर्वात महत्त्वाचा मंदिर म्हणजे भगवान कालभैरवाचा. आणि हा मंदिर ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत आहे. आता दर्शन झालं आमचं. आता थोड्याला आम्ही इथून एक मागून प्रदक्षिणा मार्ग आहे, तो प्रदक्षिणा मार्गावर सुद्धा चाललो आहे बघायला. प्रदक्षिणा तर नाही मारणार, पण तो मार्ग बघायला चालू. तर चला बघूया. मार्ग आमचा चालू झाला आहे आता. हे बघ चालू झाला आणि दमलंय. चल चल बघा बघा. आता बघा, आता थोडा पुढे गेला दाखवतो व्हिडिओ. आणि हा इथे बघा पूर्ण नाही मी असा थोडे समुद्र किनारा मस्त भरती नाही. आता चालू झाले ओटी. हा हरिहरेश्वरचा समुद्र किनारा आता तुम्हाला दाखवते बघा. हरिहरेश्वरला जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा इथे शूटिंग चालू होती कसली तरी, पण आता ती कसली चालू होती माहिती नाही. तर मी थोडा खाली गेलो तिकडे, पण त्यातले जे कलाकार वगैरे काय समजले नाही. बहुतेक काय शॉर्ट फिल्म वगैरे काहीतरी असेल. हरिहरेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आरावी बीचकडे. तर आरावी बीचकडे आम्ही गेलो खरं, पण आम्हाला तिथे काही रूम्स अवेलेबल नाही झाल्या. तर आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला, म्हणजे दिव्यागरला. त्या दिव्यागरला आम्हाला रूम्स तर भेटल्या, पण पुढे काय झालं ते नक्कीच ऐका. आहे सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागरमधलं. काल आम्ही अचानक इथे आलो, म्हणजे आम्ही ॲक्च्युली इथे रूम शोधता आलो होतो. तर रूम शोधता आम्ही आलो आणि आम्हाला माहिती नाही. आम्ही गाडी इथं पार्क केली आणि आमचं खरंच अक्षरशः तिकडे लक्षसुद्धा गेलं नव्हतं की इथं बाजूला आमचं मंदिर आहे म्हणून, म्हणजे गणपतीचं मंदिर आहे. आणि आम्ही जेव्हा इथं उतरलो गाडी तेव्हा बघितलं अरे हा मंदिर समोरच होता. म्हणजे अचानक काय माहिती नाही आम्ही रूम शोधत आलो होतो. एक आम्ही ॲड्रेस टाकला होता एका हॉटेलचा, त्या हॉटेलच्या ॲड्रेसवरून इथं येतो आणि हा मंदिर आम्हाला समोरच, म्हणजे साक्षात अचानक दर्शन झालं असेल. आम्हाला मंदिरात तर यायचंच होतं, पण आम्ही इथपर्यंत आलो हे कळालंच नाही की कधी त्या मंदिराजवळ पोहोचलो म्हणून. मंदिराबद्दल माहिती सांगायची अशी तर 17 नोव्हेंबर 1997 रोजी द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत झाडांची अली करताना एक तांब्याची पेटी मिळाली. ही वार्ता त्या इवलाशा गावात वाऱ्यासारखी पसरली. गावाचे सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, पोलीस अशा सर्वांच्या समक्ष पेटीचे कुलूप तोडण्यात आले. आत गणपतीचा शुद्ध सोन्याचा मुखवटा सापडला. बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्यात 1 किलो 300 ग्रॅम वजनाचा मुखवटा व 280 ग्रॅम वजनाचे गणपतीचे अलंकार होते. आम्ही आता आलोय दिव्यागर बीचवर. बघा इथे एवढी गर्दी आहे ना, मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल. ते तुम्हाला दिसणार काय माहिती दिसते का नाही, पण जाम भरलंय पूर्ण. राईड्स वगैरे आहेत आणि या साईडला पण राईड्स आहेत. इथे पण बघा तुम्ही पूर्ण या साईडला पण बघू शकता. इथं पण पूर्ण भरलं. म्हणजे एक अनएक्सपेक्टेड होतं की एवढा बीचवर गर्दी असेल म्हणून. आमच्या बायको पण काहीतरी दाखवते. काय करते बाबा दाखव का बघा. ती सांगताय इथं काय आमच्या हातात डायरेक्ट आहे बघा इथं पण करते आहे. लोक बीचवर कुत्र्याला पण जेवून आलं होतं. आणि लोकल कुत्रा बिचारा आहे बघा वाट बघता आम्हाला कोण होते ना उठून चाललं होतं. ते बघ ते स्वतःच्या ह्याच्यानंच मस्ती करीत राहले आणि ते तिला बिचारायला ते खांद्यावर मारून नेत होतं ते कुत्र्याला. एक चला आता आम्ही जरा पुढं जातो. जो बघा वैतागला घेऊन आला. इथं बहुतेक बघ ना बीचवर पोलीस बिलीस पण आहेत. पोलीस नाही आहे ते
बॅगांचा कलर त्याचा आहे. हे बघ, मला वाटलं पोलिसांची गाडी आहे. गुड. भीम बघी नाही. आता मी इथे आहे दिव्यागर बीचवर आणि बीचवर ना तुम्ही बघू शकता इथे बघा पाटील डोसेवाला झाला आणि एक कपड्यांचा पण हे दुकान आहे. तो इथे तिकडे पण एक बुर्जीपाव वगैरे असा इथे भेटतोय. इथं गोलावाला पण आहे. इथे पण वडापाव वगैरे छान होता. मी सकाळी खाला आणि खरंच मस्त होता. आणि शक्यतो ना इथे जे व्यवसाय करतायत ते स्थानिकच आहेत. म्हणजे इकडचे म्हणजे स्थानिक लोकांना इथले गावातले लोकच व्यवसाय करतात. अजून दुरकूस घातलाय म्हणून आवाज हे होते जरा. इथे बघा काकाने डोसा बनवलाय. इथे एक तर रेडी झालाय. आता एक होईल. आणि खरंच मी काल संध्याकाळी पण खाला होता इथे डोसावाला. नाही अजून एक 2 बनव. इथे खरंच डोसा खाला. ॲक्च्युली मी आता मेंदूवडा खायला आलो होतो पण मला भेटला नाही कारण की संपला होता. हे बघा आम्ही जरा थोडा जास्त क्रंची करायला सांगितलं होता. आता हे घेतलं आणि खरंच मस्त टेस्ट आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा ते येऊन. हे बघा काका डोसा बनवत आहेत. परत एकदा आम्ही 2 सांगितले होते आणि एक आता एक तर दिला आणि हा इथे बनवतात आता हे. आणि एवढे सगळा इथं भेटतोय. आता नक्कीच बघू. जर संध्याकाळी वगैरे आम्ही जर परत राऊंड मारली तर नक्कीच अजून एक ट्राय करू. आणि काका इकडचे स्थानिकच आहेत. इथेच त्यांचं गाव वगैरे आहे आणि इथेच ते राहतात. आम्ही भजी पण सांगितले जे मगाशी दाखवलं मी म्हणजे दुकानात. इथून भजी पण सांगितले आणि वडापाव तर खूप छान होता. आता भजी टेस्ट केल्यानंतर मी नक्की सांगणार कसं आहे ते. आणि रस्ता बघा एकदम मस्त आहे. दोन्ही साईडला नारळाची झाडं आहेत. हा ॲक्च्युली बीचला जाणार रस्ता आहे. इथे बघा कोकमचं झाड आहे आणि खरंच आता इथे तुम्हाला दिसतंय. हां दिसतील. हे बघा मस्त पूर्ण झाड असं भरलाय ना. दिव्यागरवरून आम्ही आता निघालो आरावी बीचकडे. आरावी बीचची खासियत काय आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. माझे दिलाचे दरगान मनाचे स्वर्गान राणी ठेवीन तुला. करीन पुरे इरादे तेरे टॉसवाली वाट सारी खुशियां देईन तुला. माझे दिलाचे दरगान मनाचे स्वर्गान राणी ठेवीन तुला. माझे मामाचे मामेला काकाचे काकेला सांगून ठेवलंय घरा. यूच स्माईल घायल कर गो मला तुझ्या प्रेमान घायल कर गो मला.
महिन्यात सारं चांदोली तोऱ्याने रेत झुलते वाऱ्याशी बटा लुगड्यावर फरकी तुझी बाजारी बट नरक्या चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर आग गाडी तुझी ग्रिप कर ग्रिप कर ग्रिप कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल 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 कर खडक आहे बघ ना बेसा तो. आणि बाहेर खरंच एवढी हवा आहे ना, जाम हवा सुटले. पाऊस पडू शकतो. बघ ना वाटते तसं रे त्या साईडला. आता इथून दिसणार हे इथं बघा. आणि मी तुम्हाला जे बोललो होतं ना, आराव बीचची एक खासियत आहे, तर तुम्हाला बघा तिथं व्हिडिओ मध्ये दिसत बीच जो आहे ना, ती बघा ती वालू सफेद आहे. आता जवळून पण दाखवणार, पण इथं बघा इथून तुम्हाला दिसते पुन्हा या बीचवर आहे ना वालू सफेद आहे. दिव्यागरला थोडी सफेद पण होती आणि काळी पण होती. आता इथे सफेदच जास्त दिसते. आरावी बीचवर जे मी बोललो होतो, हे बघा ही वालू बघा पूर्ण व्हाईट आहे आणि खरंच मस्त आहे. बीच खूप मोठा आहे, अजून त्यापर्यंत आहे. आम्ही जरा इथं पूर्ण रिकामं भेटलं म्हणून इथेच थांबलो आम्ही. हे बघा पूर्ण पूर्ण बीच एवढं मस्त वाटतं. इथे बघा तुम्हाला वालू बघा दिसत असेल, दिसते व्हिडिओमध्ये तर बघा. काय नाही बेटा माझ्याजवळ, काय नाही. माझं खाऊ ना आणलं मी, खाऊ नाही माझं तो, काय नाही त्याच्यात. माझ्यावर भक्ती व्हिडिओ काढते ना, तो माझ्याजवळ आला. त्याला व्हिडिओ द्यायचे. काय नाही त्याच्यात. मोतू नका ते जाऊन याचा लवकर. खायला पण नाही का त्याला. माझ्या बायकोने काढलेला हा सूर्य. मित्रांनो, आरावी बीचला ना नक्कीच भेट द्या, कारण की तुम्ही बघा बीचवर ना खरंच सांगते म्हणजे पूर्ण रिकामा बीच आहे. राईड्स वगैरे इथं नाही आहेत, पण ना खरंच शांत आहे, एकदम मस्त मजा वाटते आणि खरंच भारी आहे. आता एकदम संध्याकाळ झाले, कारण सनसेट वगैरे एवढा भारी होता ना, मस्त होता एकदम. हवा पण एकदम भारी आणि रिकामा आहे म्हणून ना खरंच असं मस्त वाटते. आणि तुम्हाला जर ना व्हिडिओ आवडले असेल तर खरंच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.